हाय हॅलो नमस्ते, मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला नेहमीपेक्षा थोडी वेगळी अशी कारल्याची एक रेसिपी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. आपण नेहमीच कारली करत असतो, पण खूप वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकजण करण्याचा प्रयत्न करत असतं. आज त्यातलीच एक वेगळी पद्धत थोडी माझ्या स्टाईलने करूया चला. तर बघा, इथे कारली कट करून घेतलेली आहेत. अशा फोडी केल्यात बघा मी त्याच्या उभ्या उभ्या अशा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही छोटे छोटे काप केलेत तरीसुद्धा चालणार आहे. आता ह्या फोडींना काय करायचं आहे, आपल्याला सगळ्यात आधी मीठ लावून घ्यायचं आहे. मीठ आणि थोडीशी हळद. तर आता मीठ घालून घेतलं आहे थोडं आणि हळद घातलेली आहे. हे छान असं मिक्स करून घेऊया. असं केल्यामुळे काय होतं, कारल्याचा जो कडूपणा असतो तो निघून जातो. कारली जर उकळून घेतली तर त्यातलं जीवनसत्वसुद्धा निघून जातं. मग त्यापेक्षा हे बेटर आहे. मीठ आणि हळद लावली आणि असंच झाकून ठेवलं की मग त्याचा कडूपणा कमी व्हायला मदत होते. तर आता हे 10 मिनिटासाठी झाकून ठेवूया, तोपर्यंत पुढची तयारी करूया. इथे बघा, पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, खोबरं, पांढरे तीळ आणि शेंगदाणे घेतलेले आहेत मी. तर हे सगळं साहित्य आपल्याला वाटून घ्यायचे. खोबरं आणि मिरची थोडीशी भाजून घ्या, शेंगदाणे थोडे भाजून घ्या आणि मग वाटा. तर चला, हे मी मिक्सरच्या भांड्यातनं आता काढून घेते आधी आणि मग तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते. जर तुम्ही शेंगदाणे माझे आता बघा भाजलेले आहेत, त्यामुळे मग मी ते तसेच वाटायला घेतलेले आहेत. आणि शेंगदाणे आधी सेपरेट वाटून घ्यायचे, कारण की आपल्याला ते संपूर्ण शेंगदाणे लागणार नाही आहेत. नंतरनं जसे लागतील त्या पद्धतीने मी तो कूट घालणार आहे. तर बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने मी हे शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत. तर आता चला बाकीचे सुद्धा जिन्नस आपण वाटून घेऊया. तुम्हाला हवं असल्यास, पुन्हा एकदा सांगते, हवं असल्यास जर मिरची बाधत असेल तर तुम्ही मिरची वाटून घेऊ शकता. त्याचबरोबर मग खोबरं आणि तीळसुद्धा भाजून मग वाटू शकता. आता हे मी छान मिक्सरच्या भांड्यातनं बारीक करून घेते. पुदिना घातल्यामुळे आपल्या ह्या भाजीला खूप जास्त छान टेस्ट येते. तुम्ही यापूर्वी कधी केली नसेल तर नक्कीच या पद्धतीने करून पहा. पुढेसुद्धा रेसिपीमध्ये काही वेगवेगळ्या गोष्टी असतील, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. अजूनही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता इथे बघू शकता कढई ठेवली आहे. कढईमध्ये आपल्याला सगळ्यात आधी मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडून द्यायची. त्यानंतरनं जिरं घालायचं. जिरंसुद्धा छान फुललं की लगेचच कढीपत्ता घालायचा आहे. आता कढीपत्ता जरा परतला की त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आपल्याला. इथे एक मोठा टोमॅटो मी छान असा बारीक कट करून घेतलेला आहे. तो आपण तेलावरती छान परतवून घेऊया. तोपर्यंत बघा, आपण हे सगळं करत होतो तोपर्यंत कारलं आपलं छान भिजलेलं आहे मिठामध्ये आणि हळदीमध्ये. याला पाणीसुद्धा सुटलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता मी हे स्वच्छ नळाखाली आधी धुवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आता व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिलाच आहे. थोडा जरी आवडला असेल, माझी करण्याची पद्धत आवडली असेल तर प्लीज नक्कीच एक लाईक करा व्हिडिओला आणि छानशी कमेंटसुद्धा करा. तर बघा, मी कारली धुवून घेतली आहे, तोपर्यंत आपला टोमॅटो परतून झाला आहे. अशी मध्ये कामं केलीत की मग काय होतं, आपला वेळसुद्धा वाचतो आणि मग गोष्टी पटपट होतात. आपल्याला स्वयंपाकाला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे मग अशा काही गोष्टी असतात की ज्या, आता समजा कारलं मीठ लावून ठेवणं, मग तोपर्यंत वाटण काढून घेणं, परत टोमॅटो परततोय आपला, तोपर्यंत कारलं भिजले तर मग ते धुवून घेणं असं. तर आता टोमॅटो परतल्यानंतरनं मी जे वाटण होतं ते घालून घेतले आणि तेलावरती वाटण छान परतवून घ्यायचं, कारण की आपण इथे खोबरं कच्चं वापरलेलं आहे. जर तुम्ही भाजून घेतलं असेल तर जास्त वेळ नाही परतलं तरीसुद्धा चालणार आहे. आता इथे काही मसाले ॲड केलेत मी, जसं की धना पावडर, गरम मसाला आणि हळद. त्याचबरोबर इथे मी अद्रक लसूण पेस्ट वापरते आहे. माझ्याकडे रेडीमेड होती म्हणून मी ही वापरली आहे. तुमच्याकडे नसेल किंवा आवडत नसेल वापरायला तर ज्यावेळेस आपण वाटण वाटले त्याच वेळेस अद्रक लसूण वाटून घेतलात तरीसुद्धा चालेल. आता बघू शकता तुम्ही, इथे मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे मिक्सरचं भांडं धुवून, कारण की वाटण खाली लागतं ना मध्ये मध्ये, त्यामुळे मग थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा हे छान असं परतवून घ्यायचं. वाटण छान तेल सुटेपर्यंत परतायचे, जसं की मी इथे परतले. अशा पद्धतीने आपल्याला वाटण छान परतवून घ्यायचे. बघा, वाटण छान परतवून झालं की त्यामध्ये मध्ये मध्ये थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे काय होतं, खाली वाटण लागतं आणि आपल्याला वाटण जास्त वेळ परतायचं आहे, कारण की मिरची आहे ती बादली नाही पाहिजे. जर हवं असेल तर तुम्ही मी म्हटल्याप्रमाणे आधीच मिरच्या परतवून घेतल्यात तरीसुद्धा चालेल. आता हे वाटण छान परतवून झालं आहे, थोडंसं पाणीसुद्धा घातलं आहे मी त्यामध्ये. आणि आता हे चिरलेलं जे कारलं आहे ते घालून घेऊया आपण. कारल्यामधलं पाणी घालायचं नाही आहे बघा.
हे कारलं घालून छान असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला ह्या वाटणासोबत. असं हिरवं कारलं तुम्ही यापूर्वी कधी केलं आहे का ते मला नक्कीच कमेंट करून कळवा. टिफिनसाठी जर तुम्ही असं कारलं केलं तर सगळेच तुमचं कौतुक करतील, याची मी तुम्हाला 100% गॅरंटी देते. आता बघा, चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे कारलं छान मिक्स करूया. आता तुम्ही म्हणाल आधीसुद्धा मीठ घातलेलं, मग मीठ किती घालायचं? तर आपण हे कारलं धुवून घेतलं आहे छान नळाखाली, त्यामुळे आधीचं मीठ काही जरासुद्धा ह्याला राहिलेलं नाही आहे. त्यामुळे आत्ता जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुमची भाजी आहे तेवढ्या क्वांटिटीमध्येच तुम्हाला मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर एक अर्धा मिनटं फक्त परतवून घेतलं आहे आणि झाकण ठेवून हे कारलं शिजून द्यायचे. आता कारलं पूर्ण शिजेपर्यंत झाकण नाही ठेवायचं, मध्ये मध्ये चेक करायचं कारलं शिजले की नाही. जर आपण कंटिन्यू झाकण ठेवलं तर मग काय होईल, खाली मध्ये तळाला कारलं लागू शकतं. त्यामुळे मध्ये मध्ये हलवायचं आणि झाकण काढून मग पुन्हा झाकण ठेवायचं हलवून झाली की भाजी. आता बघू शकता तुम्ही, माझं कारलं हे 70% शिजलेलं आहे. त्यानंतरनं मी शेंगदाण्याचा कूट घातला आहे आणि अगदी पोहे खायचा जो चमचा असतो ना, त्या चमच्याने फक्त 1 ते 1.5 चमचा इतपतच मी शेंगदाण्याचा कूट घातला आहे. तुम्हाला जास्त आवडत असेल जास्त घातलात तरीसुद्धा चालणार आहे. आता कूट घातल्यानंतर पुन्हा मी छान हलवून घेतलं आहे आणि ही भाजी मला भाकरीसोबत खायची आहे, तर मला थोडीशी लपतफीत हवी आहे. त्यामुळे मग मी पुन्हा थोडंसंच पाणी घातलेलं आहे बघा आणि हे छान पुन्हा मिक्स करून घेतलं आहे. आता परत झाकण ठेवूया आणि कारलं छान शिजवून घेऊया. कारलं आपल्याला जास्तीत जास्त 90 ते 95% शिजवायचं, अगदी पूर्ण नाही शिजवायचं कधीच खाण्यासाठी कारलं, म्हणजे मग ती छान लागतं खाताना सुद्धा. तर आता बघा, एक 2-3 मिनिटांनी मी परत झाकण खोलून पाहिले आणि कारलं मस्त झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही, कारलं असं सहज तुटलं जाते, म्हणजेच आपलं कारलं व्यवस्थित शिजलेलं आहे. पण बोटाने असं मऊ होऊन असं हे होईल इतपत कारलं कधीच शिजवू नका. तर आता मी लिंबू पिळून घेतलेला आहे. सगळ्यात शेवटी लिंबू शक्यतो शेवटी पिळायचा, कारण की मग नाहीतर मग लिंबाचा कडवटपणा येतो जर आपण आधीच लिंबू टाकलं रेसिपीमध्ये कोणत्या पण. तर शक्यतो लिंबू शेवटी पिळायचा. आता लिंबू पिळून घेतले आणि आपली भाजी झालेली आहे. जर तुम्हाला चिंच किंवा कोकम घालायचं असेल तर तुम्ही आधीच घातलं तरी चालणार आहे. आता बघू शकता तुम्ही, मस्त अशी आपली भाजी ही झालेली आहे. माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच मला कमेंट करून कळवा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.